जे होतं या ठिकाणी अमित. पंचांचा सामना सुरू होण्याचा इशारा येतोय. 2 सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज यावेळेस मात्र साहिल 11 संघाचा जर आपण विचार केला तर 2 सलामीवीर फलंदाज यावेळेस मैदानाच्या आतमध्ये रितेश आणि त्याच्या समवेत जर आपण पाहिलं रितेश सलामीच्या फलंदाजाच्या भूमिकेमध्ये जरूर आहे, परंतु नॉन स्ट्रायकिंग एंडच्या फलंदाजाचं अद्याप नाव आमच्यापर्यंत नक्कीच या ठिकाणी आलेलं नाहीये. तर राहुल या ठिकाणी राहुल आणि रितेशची जोडी मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस बिकेट काढण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटचा अपेक्षित संपर्क नाहीये. पॉइंट आणि गलीच्या मध्ये थोडंसं खराब क्षेत्ररक्षण. मनोज मला वाटतं त्या ठिकाणी आहेत आणि 2 धावांची संधी इथे मात्र मिळते. यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये प्रशांत पुजारी आपल्याला नक्कीच पाहायला मिळतात. आणि प्रशांत पुजारीनं जी जर्सी परिधान केले संगम प्रीमियर लीग गोवा या ठिकाणी अजीज कुरेशी यांचा जो संघ होता त्या संघातून मात्र प्रशांतला आपण परफॉर्म करताना पाहिलं होतं. गोवा प्रीमियर लीग अर्थातच सांगम प्रीमियर लीग मध्ये जी गोव्यातील सर्वात मोठी क्रिकेटची स्पर्धा असते त्या स्पर्धेमध्ये खेळण्याचा बहुमान या खेळाडूला नक्कीच मिळाला होता. कळंबोली क्रिकेट वासियांसाठी मी म्हणेन की ही खूप मोठी गोष्ट आहे की आपल्यातील एक खेळाडू हा गोवा या ठिकाणच्या सर्वात मोठ्या प्रीमियर लीग मध्ये खेळताना आणि ती जी जर्सी होती अजीजभाई कुरेशी यांच्या संघाची ती जर्सी मात्र परिधान करून हा खेळाडू आपल्याला या मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळतोय. संत खेळ सुरू आहे. रितेश सारखा विस्फोटक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे. रितेश भोईर जो आक्रमक खेळीसाठी नक्कीच ओळखला जातो, परंतु आतापर्यंत जर आपण पाहिलं 3 धावांचं योगदान दिलंय. राहुल यावेळेस शफल आहे, क्रॉस द लाईन चेंडू मारण्याचा प्रयत्न, पंचांकडे लाऊड अपील आणि अपील मात्र उचलून धरलाय. फलंदाजाला परतावं लागेल. पहिला फलंदाज गमावला गेलाय तो साहिल 11 संघानं. तर त्रिफळाच्या माध्यमातून पहिला फलंदाज इथे मात्र गमावला गेलाय. पहिलं यश गोलंदाज अमितला इथे मात्र मिळत आहे. ज्या विश्वासानं चेंडू सोपवला गेला होता अमितच्या हातामध्ये त्या विश्वासाला विश्वासार्थ गोलंदाजी होत असताना किंग्स नवज्योत संघानं नाणेफेकीचा कौल जिंकला होता आणि त्यानंतर मात्र प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला गेला. या मैदानाचा एकंदर जर आपण विचार केला तर कोणतीही धावसंख्या सुरक्षित धावसंख्या मानली जात नाही, परंतु प्रतिस्पर्धी संघाला कमीत कमी धावांमध्ये रोखायचं या उद्देशानं हा जो निर्णय घेतला गेला आणि अमितनं मात्र रितेश सारख्या फलंदाजाला मी म्हणेन की निरुत्तर केलं. जरूर 3 धावा रितेशच्या बॅटमधनं आल्या, परंतु राहुल हा जो फलंदाज होता याला मात्र परतीच्या प्रवासावरती पाठवलंय. तंबूच्या आश्रयाला राहुल आपल्याला पाहायला मिळतोय आणि नौका फलंदाज यावेळेस मैदानाच्या आतमध्ये इनेट नंबर 3 नवकुरे हाताचा फलंदाज. तर मिथून यावेळेस मैदानाच्या आतमध्ये इनेट नंबर 3 मिथून मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अमित आता मात्र चॅलेंज असणार आहे कारण डावकुरे हाताचा फलंदाज. थोडासा शांत गतीने हा सामना मैदानावरती सुरू असताना संत गतीने मैदानावरती सुरू असणारा सामना ऑनसाइड रिझन मध्ये स्वतः क्षेत्ररक्षक नवजोत त्या ठिकाणी आहे, परंतु चेंडू आवाक्याच्या बाहेर. यावेळेस चेंडू थांबणार नाहीये. 1 बाउन्स इनटू द फेन्स. चौकार. तर इथे मात्र चौकार फलंदाज मिथून आल्या मात्र मिथून आपल्या आक्रमकता या मैदानावरती दाखवल्या. डावकुरे हाताचे फलंदाज बोलता आक्रमक शैलीचे फलंदाज म्हणून ओळखले जातात. क्रिकेटचं कोणताही फॉर्मॅट असो त्या क्रिकेट फॉर्मॅट मध्ये डावकुरे हाताचे फलंदाज यावेळेस मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू होता. तितक्या चांगल्या पद्धतीनं या चेंडूला मात्र सन्मान दिला गेलाय आणि गरंगाळ चेंडू जात असताना सिंगल मात्र या ठिकाणी आले. सिंगल ना हॅलो. तर या सिंगल ना 9 धावा फलकावरती आल्यात.
तर एकूण धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 9 धावा धावफलकावरती आल्यात. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. एक चौकार जरूर आला मिथुनच्या बॅटमधनं, परंतु त्यानंतर मात्र खूप चांगलं कमबॅक पाहायला मिळालं गोलंदाजाचं. एक चौकार आला, एक दुहेरी स्वरूपाची धाव आली, एक विकेट देखील या षटकामध्ये आपण पाहिली. आणि नवीन गोलंदाज यावेळेस मात्र गोलंदाजीच्या बोल्यावरती आपण पाहतोय आपले वैयक्तिक उड्यातील पहिला आणि सांघिक दुसरं षटक घेऊन गोलंदाज संदीप अर्थातच चिंट्या. हा गोलंदाज ICPL पर्व 1 मध्ये सर्वोत्तम गोलंदाजाच्या यादीमध्ये होता. सर्वोत्तम फलंदाजाच्या यादीमध्ये संतोष हा खेळाडू होता. आणि मिस्टर ICPL अर्थातच विनोद बिल्ला यानं मात्र शेवटच्या सामन्यामध्ये बाजी मारली होती आणि ते ICPL मधलं सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला होता. याही स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर स्पोर्ट्स बायसिकल सर्वोत्तम खेळाडूला नक्कीच दिली जाणार आहे. त्याचबरोबर सर्वोत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज, क्षेत्ररक्षक या सर्वांना देखील आकर्षक ट्रॉफीज या स्पर्धेच्या आयोजकांच्या माध्यमातून नक्कीच दिल्या जाणार आहेत. आमदार चषकाची भव्य दिव्य ट्रॉफी आपण या ठिकाणी नक्कीच पाहतोय आणि ही ट्रॉफी पाहता क्षणीच या ट्रॉफीच्या प्रेमात पडावं इतकी सुंदर सुबक ही आकर्षक ट्रॉफीज मात्र या स्पर्धेच्या विजेत्या, उपविजेत्या आणि तृतीय क्रमांकाच्या मानकरी संघाला नक्कीच दिल्या जाणार आहेत. यावेळेस हलकासा ओव्हरपेच चेंडू होता. रितेश जो मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जातो, इथे मात्र जीवनदान मिळतंय रितेशला. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न होता, डेंजर एंड कडे होता फलंदाज मिथुन आणि मिथुननं ओळखले LIG एंड कडनं गोलंदाजी होते. डावखुऱ्या हाताचा फलंदाज मिथुन मैदानाच्या आतमध्ये आहे. ज्या मिथुननं या अगोदर आपण पाहिलं तर हायवे एंड कडनं गोलंदाजी होत असताना चौकार त्याच्या बॅटमधनं आलाय. चौकारानं आपल्या डावाची सुरुवात करणारा हा खेळाडू आणि इथे मात्र मी म्हणेन की या फलंदाजासाठी एक जमेची बाजू असणार आहे की LIG एंड कडनं 2 षटकं फेकली जाणार आहेत, हायवे एंड कडनं 3 षटकं असणार आहेत आणि एकंदरचा विचार केला तर उपयुक्त खेळपट्टी ही डावखुऱ्या हाताच्या फलंदाजासाठी सध्या मात्र मानली जाणार आहे. चिंटू या आव्हानात्मक गोलंदाजीतून कशा पद्धतीने गोलंदाजी करणार याकडे मात्र तमाम क्रीडा रसिकांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. पण नाणेफेकीचा कौल जिंकला होता, थोडासा वेळ जरूर घेतला जातोय. किंग्स नवजोत संघाचा जर आपण विचार केला तर प्रशांत यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आहेत, पूर्णपणे क्षेत्ररक्षण ऑपरेट करतायत कारण क्षेत्ररक्षणाचा केंद्रबिंदू हा यष्टीरक्षक मानला जातो. इथे मात्र क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना केली जाते. पिटूचं हे षटक आहे, केवळ 3 क्षेत्ररक्षक तुम्हाला 38 सर्कल बाहेर राहण्याची मुभा आहे आणि या अनुषंगाने ऑनसाइडला 2 ऑफसाइडला 1 या व्यूहरचनेमधून गोलंदाजी करत असताना गोलंदाज संदीप उर्फ चिंट्या LIG एंड कडनं राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर चेंडू ड्रिफ्ट होतोय, बाहेर निघतोय, शफल अक्रॉस द लाईन चेंडू खेळायचा होता. चेंडू बॅटचा अपेक्षित संपर्क नाहीये, चेंडू सरळ जाऊन विसवला. तो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता, येणारा प्रत्येक निर्धाव चेंडू हा नक्कीच गोलंदाजाचा आत्मविश्वास बळावणारा चेंडू असेल. कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा मानस. यावेळेस मात्र विकेट काढण्याचा प्रयत्न. पहिले 2 सामने जर आपण पाहिले तर धावांचा पाठलाग करण्यामध्ये कुठेतरी अपयश आलंय. म्हणजे ज्या संघानं नाणेफेक जिंकलंय त्या संघानं सामना मात्र जिंकता आला नाहीये. आतापर्यंत ते 2 सामन्यांमध्ये हे चित्र आपल्याला पाहायला मिळालंय, परंतु इथे मात्र चित्र बदललं जाणार का? पहिल्या सामन्यामध्ये 70 धावा बनवल्या होत्या, 71 धावांचं लक्ष होतं, अवघ्या 54 धावा धावफलकावरती आल्या. दुसऱ्या सामन्यामध्ये 61 धावांचं लक्ष होतं आणि तो सामना मात्र शेवटच्या षटकामध्ये अवघ्या 41 धावा धावफलकावरती आल्या. यावेळेस मात्र विकेट काढण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, फलंदाज मिथुनला बाद करण्याची संधी आणि ही संधी मात्र गमावली जाणार नाहीये. सुरेख झेल पूर्ण केला जातोय आणि हा दुसरा फलंदाज इथे मात्र बाद होतोय साहिल 11 संघाचा. 7 धावांचं योगदान देणारा फलंदाज इथे मात्र परतलाय मिथुन. तर 7 धावांचं योगदान दिलं फलंदाजानं, परंतु मोठी खेळी साकारू जरूर शकला नाहीये. नवीन फलंदाज यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, बहुधा शशी मैदानाच्या आतमध्ये. इनॅट नंबर 4 आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. रितेश अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे, सलामीला आलेला फलंदाज आहे. या मैदानावरती अनेक सामने खेळण्याचा अनुभव रितेशला आहे. ग्रामीण क्रिकेटचा जर आपण विचार केला तर उडपाली संघाकडून सातत्याने या खेळाडूला आपण पाहतो आणि याच मैदानावरती रजनी क्रिकेटमध्ये काय कमालीचा खेळ या फलंदाजाच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळाला होता. यावेळेस विकेट काढण्याचा प्रयत्न, उजव्या बाहेरचा चेंडू, बॅटीचा लीडिंग एज टो एंड घेतला जातोय. थोडंसं मी म्हणेन की मिस टायमिंग नक्कीच पाहायला मिळालं, परंतु हा एंड थोडासा मी म्हणेन की विपरीत आहे. इथे थोडंसं संयमाने खेळ रितेशला करावा लागेल कारण आघाडीचे 2 फलंदाज गमावले गेलेत. बाद झालाय फलंदाज राहुल
पहिल्या षटकामध्ये. आणि त्यानंतर मात्र फलंदाज गमावला गेला मिथुनच्या माध्यमातून. ज्या मिथुननं दमदार सुरुवात जरूर मिळवून दिली होती आपल्या संघाला, परंतु सातत्य राखण्यामध्ये मात्र कुठेतरी अपयशी पडला. षटक क्रमांक 2 संदीप उर्फ चिंटू या गोलंदाजाच्या माध्यमातून. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेचा चेंडू थोडासा दिव्या गतीने चेंडू आला होता. शशी या फलंदाजाला फारसा चेंडू समजला नाही आहे. शरीराचा वेध घेणारा चेंडू आहे. लाईन पाहिली उजव्या एसटीच्या बाहेर आहे आणि त्यानंतर मात्र चेंडू शरीराचा वेध घेत असताना केवळ लिमिट ऑफ रिझन मध्ये गेला. षटक समाप्त होत आहे दुसरं आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर धाव फलकावरती मात्र धावा येत आहेत. 2 गडी बाद 13 धावा. 13 रन्स ऑन द बोर्ड. 13 धावा धाव फलकावरती आहेत. इथून मात्र एका फलंदाजाला थोडंसं एक्सेलरेट करावं लागेल. एक्सेलरेट करण्याची मी म्हणेन की गरज आहे साहिल 11 संघाला, कारण प्रतिस्पर्धी संघ मागच्या आठवड्यामध्ये जी स्पर्धा झाली मला वाटतं त्या स्पर्धेचा विजेतेपद या संघाने पटकावले. कारण प्रशांत आमच्या समोर जुळले गेले होते समालोचनाच्या माध्यमातून आणि त्यांनी सांगितलं होतं की त्यांचा संघ हा स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये दाखल झालाय आणि द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला. येस, तर कॉन्फिडन्स लेवल जर आपण पाहिलं तर मी म्हणेन की मॉरल सर्व खेळाडूंचा एक वेगळ्या उंचीवरती असणार आहे. आणि त्यात आज जर आपण पाहिलं तर संघाचं प्रतिनिधित्व प्रशांत करत असताना नवज्योत जरूर या संघामध्ये आहे. नवज्योतच्या नावानं जरूर हा संघ ओळखला जात असला तरी आज मात्र सामन्यावरती या मैदानावरती सर्व जी सूत्र आहे ती सूत्र मात्र आपल्या हातात घेत असताना प्रशांत पुजारी या मैदानावरती पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3 सांघिक तिसरा आणि वैयक्तिक पुण्यातील दुसरं षटक घेऊन गोलंदाज अमित. म्हणजे गोलंदाजीमध्ये योगेश कोणत्याही प्रकारचं परिवर्तन नाहीये. स्ट्रॅटर्जी क्लिअर आहे. इथे मात्र पहिली 3 षटकं जी महत्वपूर्ण षटकं असणार. याचं कारण आहे की रितेश मैदानाच्या आतमध्ये आणि जोपर्यंत रितेश आहे तुमच्या आघाडीच्या गोलंदाजांना मात्र त्यांची भूमिका ठाऊक आहे काय आहे की रितेशचा या फलंदाजाला जर तुम्ही लवकरात लवकर तंबूच्या रस्त्यात पाठवलात किंवा तंबूच्या आश्रयाला पाठवलात तर मात्र या सामन्यामध्ये एका मर्यादित धावसंख्येमध्ये साहिल 11 संघाला तुम्ही रोखू शकता. परंतु जर अमित या गोलंदाजाला इथे यश मिळालं नाही तर मात्र रितेश येणाऱ्या षटकांमध्ये मी म्हणेन की विस्फोटक घातक फलंदाज जरूर ठरू शकतो. इथे मात्र रितेश ऑन स्ट्राईक आहे. पहिल्या चेंडूवरती प्रयोग जरूर केला होता. यावेळेसचा चेंडू थोडासा उजव्या एसटी बाहेरचा ड्राईव्ह केलाय. रितेशने ओळखलाय. जमिनी लगतचा फटका सिंगल आली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न. शशी मात्र या ठिकाणी नकार देत आहेत. रितेश ओळखलाय. इथे महत्व विकेटचं, कारण येणारे जे 3 षटकं असणार आहेत या दोनही षटकांमध्ये तुम्हाला 2 नवखे गोलंदाज मिळणार आहेत. रितेशने हे कॅल्क्युलेशन त्याच्या माइंडमध्ये सेट केलंय. अमितला जास्त धोका पत्करायचा नाहीये, परंतु एक्सलरेट करण्यासाठी कोणत्या तरी एका फलंदाजाला इथे आक्रमक खेळ हा मैदानावरती दाखवावा लागेल. पुन्हा एकदा लाऊड अपील. पिचिंग जर पाहिलं तर उजव्या एसटीच्या बाहेर फलंदाज शफल करत होता. लेग बायचा इशारा येतोय. अपील मध्ये उत्साह जास्त होता, आत्मविश्वासाची कमी होती. सिंगल मात्र धाव फलकावरती आले आणि सिंगलनं संघाची एकूण धावसंख्या 16 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. 16 रन्स ऑन द बोर्ड. इथून फलंदाजाच्या बॅटमधनं एखादा मोठा फटका येणार का? अपेक्षा जरूर आहे. प्रयत्न देखील मैदानावरती होत आहेत, परंतु ते प्रयत्नांना यश यावेळेस मिळणार का? वा फाईन लेग रिजन मध्ये चेंडू वळवला गेलाय. क्षेत्ररक्षक तैनात, मात्र चेंडू अवाक्याच्या बाहेर. सीमा रेषा ओलांडताना चौकार. पण चौकाराची अपेक्षा होती रितेशच्या बॅटमधनं आणि तो चौकार इथे मात्र आलाय. पण मोमेंटम प्राप्त करण्याचा प्रयत्न केला जातोय. गेअर शिफ्ट करण्याचा प्रयत्न केला जातोय. साहिल 11 संघाचा जर आपण विचार केला तर आक्रमक खेळीसाठी ओळखला जाणारा संघ आहे. फलंदाजीचा तोफखाना म्हणून देखील या संघाची ओळख आहे. आणि इथे जर आपण विचार केला तर अमितचं हे दुसरं षटक आहे, त्यामुळे कदाचित धोका पत्करायचा नाहीये. कमीत कमी धोका पत्करत असताना जास्तीत जास्त धावा धावफलकावरती उभारायच्या या अनुषंगाने आपल्याला हा संघ मात्र मैदानावरती खेळ साकारत असताना पाहायला मिळतोय. कमालीचा फलंदाजी या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळते. रितेशच्या माध्यमातून चौकार आलाय आणि या चौकारानं संघ मात्र पुढे सरसावत असताना एकूण धावा धावफलकावरती 20. इथे मात्र बेगेट केलाय. पाहूया एलिव्हेशन आहे का? क्षेत्ररक्षक जेलच्या खाली येत आहेत. संतोष. इथे मात्र चूक होणार नाहीये. झेल पूर्ण केला जातोय आणि ज्या विकेटसाठी या गोलंदाजाला पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी पाचारण केलं गेलं होतं ती विकेट मात्र मिळते. रितेश बाद होतोय. चौकार आला होता, संयम राखता आला नाहीये आणि इथून मात्र एक मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात रितेश बॅक टू द पॅव्हिलियन. तिसरा फलंदाज गमावलाय तो साहिल 11 संघानं. 3 गडी बाद. वीस धावा धाव फलकावरती आणि आता मात्र आणखीन एक फलंदाज अनिकेत मैदानाच्या आतमध्ये. अनिकेत विस्फोटक फलंदाज आहे. हार्ड हिटिंग फलंदाज म्हणून नक्कीच या खेळाडूची ओळख आहे.
अनिकेत पाटील यावेळेस मैदानाच्या आतमध्ये येताना मला वाटतं अनिकेत आणि रितेश ही जोडी विस्फोटक जोडी नक्कीच संबोधली जाते. परंतु दोन खेळाडूंऐवजी रितेशला प्रमोट केलं गेलं ॲज अ सलामीच्या फलंदाजच्या भूमिकेमध्ये. राहुल या वर्षीच्या क्रिकेट हंगामामध्ये चांगल्या फॉर्ममध्ये होता, त्या खेळाडूचा वापर केला गेला सलामीच्या फलंदाजच्या भूमिकेमध्ये. यावेळेस मात्र पुन्हा एकदा उजव्या यष्टी बाहेरचा चेंडू. गोलंदाजाला देखील माहिती आहे की पिचिंग ही आउटसाइड द ऑफ स्टंप आहे, इम्पॅक्ट जो आहे तो आउटसाइड द ऑफ स्टंप आहे. केवळ औपचारिकता या ठिकाणी उत्साह या अपीलमध्ये जरूर पाहायला मिळालाय. यष्टीरक्षकाकडून कोणत्याही प्रकारची साथ नाही, कारण यष्टीरक्षकाला माहित असतं की हा चेंडू कोणत्या लाईनवरती पिच झालाय आणि तिथून मात्र केवळ उत्साह पाहायला मिळाला. थोडासा दबाव आहे साहिल 11 संघावरती. षटक क्रमांक 3 यावेळेस मैदानाच्या आतमध्ये हाताळलं जात आहे ते गोलंदाज अमितच्या माध्यमातून. यावेळेस फुलटॉसचा चेंडू होता, आउटसाइड रिजन मध्ये चेंडू वळवायचा मानस. थोडासा बिबडेन की वेगाना चेंडू आला. इथे मात्र पंचांनी हे अपील उचलून धरलंय. थोडंसं लेझी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. षटशी सापडतोय पॉपिंग क्रीजच्या बाहेर आणि आणखीन एक फलंदाज इथून मात्र परतावा लागेल. 4 गडी बाद, 20 धावा धावफलकावर. तर 20 धावा धावफलकावरती आणि षटक क्रमांक 3 देखील या ठिकाणी समाप्त होत आहे. पण आघाडीच्या 2 गोलंदाजांचा वापर केला गेलाय. अमितनं आपल्या वैयक्तिक कोड्यातील 2 षटकं पूर्ण केले. दुपारचं सत्र विकेटचा जर आपण विचार केला तर विकेट थोडीशी खुललेली, परंतु फलंदाजी त्या पद्धतीने मैदानावरती नक्कीच पाहायला मिळत नाहीये. पहिल्या षटकामध्ये अमितनं दिल्या एकूण धावा 9, तर वैयक्तिक कोड्यातील दुसऱ्या आणि सांघिक तिसऱ्या षटकामध्ये एकूण धावा खर्च केल्या त्या अवघ्या 6. 2 षटकांमध्ये तर 7 धावा खर्च केल्या. म्हणजेच अमित या गोलंदाजाच्या गोलंदाजीचं पृथक्करण जर पाहायचं झालं तर 2 षटकं 0 निर्धाव, 16 धावा आणि 2 गडी बाद ही त्याची कामगिरी या ठिकाणी राहिली. 3 षटकांच्या समाप्ती अखेर 20 धावा धावफलकावरती आहेत. 20 रन्स ऑन द बोर्ड 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणि आता मात्र गोलंदाजीमध्ये परिवर्तन. आपल्या वैयक्तिक कोड्यातील पहिलं आणि सांघिक 4थं षटक घेऊन गोलंदाज प्रशांत पुजारी. एलआयजी एंड कडनं सेफ झोन मांडला जातो. ज्यावेळेला दोनही उजव्या हाताचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये असतात त्यावेळेला एलआयजी एंड हा गोलंदाजीसाठी सेफ झोन मानला जातो. परंतु रितेश हा बाद झाल्यानंतर अनिकेत मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि अनिकेतचा देखील या मैदानावरचा बराचसा अनुभव आहे. अनेक क्रिकेटच्या स्पर्धा याच मैदानावरती अनिकेतनं देखील गाजवल्यात. आपल्या दमकम फलंदाजीचा त्याला देखील दाखवला या मैदानावरती. बराचसा अनुभव आहे या मैदानाचा. आणि हे बॅटल या षटकामध्ये कोण जिंकणार, गोलंदाज की फलंदाज? इथे मात्र एक्सलरेट करावं लागेल. पहिला चेंडू उजव्याच्या बाहेरचा आणि डाईव्ह लगावत असताना हा झेल घेण्याचा प्रयत्न केला गेला. पहा मनोज चेंडूच्या खाली येत आहेत तोपर्यंत मात्र संधी मिळते. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय राहुल. आणखीन एक राहुल मैदानाच्या आतमध्ये. साहिल 11 संघाचा जर आपण विचार केला तर ताकदवर संघ आहे. फलंदाजीचा तोफखाना म्हणून देखील या संघाला ओळखला जातो. का ओळखला जाणार नाही? ज्या संघामध्ये रितेश आणि अनिकेत सारखे खेळाडू ज्या संघामध्ये आहेत, राहुल सारखा युवा खेळाडू या संघामध्ये आहे जो सलामी फलंदाजाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळाला. पण तिसऱ्या पंचांची इथे मात्र मागणी केली गेली. प्रशांत हा सातत्यानं गोलंदाजी करत असतो. आयसीपीएल क्रिकेटचा जर आपण विचार केला एमएससीबी मैदानावरती सातत्यानं गोलंदाजी. आणि एकंदर जर आपण विचार केला तर या गोलंदाजाच्या शैलीवरती इथे मात्र आक्षेप घेतला जातो. पहा तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये जावला आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. जियाउल हक अर्थातच जावला मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत. यावेळेस मात्र बिगिट करण्याचा प्रयत्न, कोणत्याही प्रकारे झेल घेण्याचा मानस नाहीये. आणि दुसरी धाव इथे मात्र राहुल पूर्ण करत असताना 2 धावा धावफलकावरती अंकित केल्या जात आहेत. पहिल्या चेंडूवरती संधी होती फलंदाजाला बाद करण्याची, ती संधी गमावली. त्या ठिकाणी 2 धावा आल्या. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा एक थोडासा धीम्या गतीने चेंडू फेकला गेला होता. फिंगर रोल्स केल्या गेल्या होत्या, बोटांचा वापर केला गेला होता. या ठिकाणी पण विविधता आपल्या गोलंदाजीमध्ये दाखवतोय गोलंदाज प्रशांत. यावेळेस मात्र शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता. हाफ ट्रॅकर ऑन साइड रिझन मध्ये चेंडू वळवला जातोय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येणार तोपर्यंत मात्र सिंगल आली आहे. सिंगल ना संघाची एकूण धावा संख्या धावफलकावरती 4 गडी बाद. 25 धावा, 25 रन्स ऑन द बोर्ड. 25 धावा धावफलकावरती आहेत. इथून अनिकेत एखादा मोठा फटका नक्कीच अपेक्षित असणार आहे. यावेळेस हाफ ट्रॅकर होता
चेंडूनं अंतर गाठण्याऐवजी उंची गाठली आहे. क्षेत्ररक्षक जेलच्या खाली येत आहेत. चुकी उडार नाही आहे. इथून मात्र परतावा लागेल. अनिकेत बॅक टू द पॅव्हिलियन. 5वा फलंदाज बाद साहिल 11 संघाचा. संतोष गोस्वामी यानं मात्र हा झेल पूर्ण केलाय. मला वाटतं या षटकातील हा दुसरा, या सामन्यातील हा दुसरा झेल संतोषनं पूर्ण केलाय. तिसरा एक दर्जेदार अष्टपैलू खेळाडू म्हणून देखील या खेळाडूची ओळख आहे. परंतु गोलंदाजी या मैदानावरती दाखवले. प्रेशर सिच्युएशन मध्ये 4थं षटक हाताळण्याची जबाबदारी संघनायकानं गोलंदाज प्रशांतच्या खांद्यांवरती दिली आणि ती जबाबदारी मात्र मी म्हणेन लिहिल्या या मैदानावरती पार पाडत असताना. नवीन फलंदाज मैदानाच्या आत तर नक्कीच या ठिकाणी आणखीन एक असा खेळाडू विकास मैदानाच्या आतमध्ये. आणि या खेळाडूचा जर आपण उल्लेख करायचा झाला तर रोडपाली संघाचा कृष्णा सातपुते म्हणून देखील या खेळाडूची ओळख आहे. म्हणजे हा दमखम आहे त्या फलंदाजीचा. परंतु राहुलला या ठिकाणी कमालीची फलंदाजी दाखवते. जमिनी लगतचा फटका, सिंगल मात्र आली आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे त्या ठिकाणी. थोडासा धावांसाठी संघर्ष करताना आपल्याला साहिल 11 या मैदानावरती नक्कीच पाहायला मिळालं. खरं पाहता या मैदानावर दुपारचं सत्र हे फलंदाजांसाठी उपयुक्त सत्र मानलं जातं. ज्यावेळेला विकेट पूर्णतः खुललेली असते, चेंडू पिच झाल्यानंतर वेगानं बॅट पर्यंत येतात आणि अशा परिस्थितीमध्ये मी म्हणेन की ही जी धावसंख्या धावफलकावरती उभारली गेली साहिल 11 संघाच्या माध्यमातून. कारण साहिल 11 संघाचा जर आपण विचार केला तर या संघाला फलंदाजीचा तोफखाना म्हणून नक्की संबोधला जातो. यावेळेस धीम्या गतीने चेंडू फेकला, वाईड आउटसाइड ऑफ स्टंप चेंडूचा मारा केला जातोय. षटक समाप्त होत आहे आणि इथे मात्र 4थ्या षटकाच्या समाप्ती अखेर 5 गडी गमावत असताना धावफलकावरती मात्र धावा आल्यात त्या फक्त आणि फक्त 26 धावा. गोलंदाजीचं पृथक्करण प्रशांत याच्या गोलंदाजीचं जर आपण सांगायचं झालं तर 1 षटक 0 निर्धाव. एकूण धावा खर्च केल्या त्या षटकामध्ये 6 आणि 1 फलंदाज इथे मात्र बाद करण्याचं यश मिळालंय. म्हणजे तो विश्वास दर्शवला गेला होता संघनायकाच्या माध्यमातून. थोडासा धीम्या गतीनं धावा धावफलकावरती येत आहेत आणि इथून अंतिम षटकाचा अद्यापही खेळ बाकी आहे. पण अंतिम षटकामध्ये देखील सामन्यात शिरकाव केला जाऊ शकतो. 26 धावा धावफलकावरती आहेत. येणारे या षटकांमध्ये 20 प्लस किंवा 25च्या आसपास जर धावा उभारल्या गेल्या, कारण राहुल बऱ्याच कालावधी खेळपट्टीवरती उभा आहे आणि क्षमता देखील आहे. त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर फलंदाज विकास मैदानाच्या आतमध्ये. तर या ठिकाणी मॅन ऑफ द सिरीज साठी दिली जाणारी स्पोर्ट्स बायसिकल या ठिकाणी मात्र आलेली आहे. एक जबरदस्त संकल्पना. स्पोर्ट्स बायसिकल जो खेळाडू या स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू असेल, मर्सिडीज बेंझ या ठिकाणी मर्सिडीज बेंझ स्वप्न साकार कोणत्या खेळाडूचं होणार. तर या ठिकाणी मी सन्माननीय हनुमंत चौधर साहेब, उपाध्यक्ष कळंबोली क्रिकेट असोसिएशन, विनंती करतो हनुमंत चौधर साहेबांना की आपण व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. जमीर शेख साहेब आपल्याला या ठिकाणी कॉल करतायत. हनुमंत चौधर, विनंती असेल की आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं. यावेळेस मात्र शफल अक्रॉस द लाईन, चेंडू खेळण्याचा मानस, नो चेंडूचा इशारा येतोय पंचांचा. पण या ठिकाणी 1+1 एकूण 2 धावा, त्याचबरोबर नो चेंडूचा इशारा येतोय. 2 धावा धावफलकावरती अंकित केल्या जातील. चला पंचांचा निर्णय अंतिम असेल. प्लीज प्लीज कॉपरेट करायचंय. मनोज गोलंदाज आपल्या वैयक्तिक उड्यातील पहिला आणि सांघिक 5वा आणि अंतिम षटक घेऊन. चला संतोष, आर्ग्युमेंट्स नको आहेत मैदानावरती. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल. तर पंचांच्या भूमिकेमध्ये आपण सुहास करे यांना नक्कीच पाहतोय. खूप मोठा अभिमानीन की महत्वपूर्ण जबाबदारी या स्पर्धेच्या निमित्तानं त्यांच्या माध्यमातून साकारली जाते. पंचांची भूमिका ही कोणत्याही खेळामध्ये खूप महत्वपूर्ण असते आणि ही महत्वपूर्ण जबाबदारी भूमिका साकारत असताना मात्र सुहास करे यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आपल्याला मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये. पहिला चेंडू नो आहे, 2 धावा आल्या धावफलकावरती. इथून मात्र स्ट्रायकिंग एंडला फलंदाज विकास ऑन साइड रिझन मध्ये चेंडू वळवला आहे 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. अप्रतिम क्षेत्ररक्षण विकी पाटील याच्या माध्यमातून मात्र हे आणि फलंदाज बाद. पण पॉपिंग क्रीजच्या बाहेर सापडलाय. विकी पाटीलचा जर आपण विचार केला तर एक जबरदस्त ऍथलीट मैदानाच्या आतमध्ये, फलंदाजी असो गोलंदाजी असो किंवा क्षेत्ररक्षण असो, क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून मात्र चमकदार कामगिरी नक्कीच पाहायला मिळाली. फलंदाज बाद झालाय. विकास या ठिकाणी परतलाय.
आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. साहिल 11 संघ थोडासा बॅकफुटला आपल्याला जरूर पाहायला मिळतोय, परंतु राहुल अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. मग क्रिकेटमध्ये एक षटक संपूर्णपणे सामन्याचं समीकरण बदलू शकतो. नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर असे अनेक सामने आपल्याला उदाहरण देता येईल, परंतु तुर्तास जर आपण पाहिलं तर दमखम आहे साहिल 11 संघाच्या फलंदाजामध्ये. एकूण धावा धाव फलकावरती तर 29 धावा धाव फलकावरती आहेत. यावेळेस मात्र बिगेट काढण्याचा प्रयत्न, आल्या मोठा फटका फलंदाजच्या बॅट बंद. संतोष येत आहेत चेंडूच्या खाली. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न आणि 2 धावा देखील इथे मात्र सहजरित्या पूर्ण केल्या जातात. या 2 धावेनं संघाची एकूण धावा संख्या धाव फलकावर या ठिकाणी. चला पुन्हा एकदा जाऊयात मैदानाच्या दिशेने. यावेळेस बेगेट करण्याचा प्रयत्न, संतोष मात्र या सामन्यातील चौथा झेल या ठिकाणी पूर्ण करतोय. आणखीन एक फलंदाज गमावला गेलाय. आणि इथे मात्र आपण जर पाहिलं तर आणखीन एक फलंदाज गमावला गेलाय. पण सातत्यानं विकेट गमावल्या जात आहेत साहिल 11 संघाच्या, आणि हीच कुठेतरी मी म्हणेन की थोडीशी जमेची बाजू ठरते ती विपक्षी संघासाठी. यावेळेस ऑनसाइड रिझन मध्ये चेंडू वळवलाय. पुन्हा एकदा विकी पाटील चेंडूवरती अतिशय वेगाने येतात. सिंगल मात्र आली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न थोडीशी खराब पैकी, आणि इथे मात्र 2 धावा या पूर्ण केल्या जातात. 33 धावा धाव फलकावरती आहेत. 33 रन्स ऑन द बोर्ड. आणि अंतिम षटकाचा खेळ या ठिकाणी मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. राहुल, एक मोठा फटका संघाला किमान सन्मानजनक स्थितीमध्ये. प्रयत्न होता परंतु चेंडू आणि बॅटचा अपेक्षित संपर्क नाहीये. सिंगल मात्र आली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. आणि या 2 धावेनं संघाची एकूण धावसंख्या मात्र धावफलकावरती 35 धावा धावफलकावरती. 35 रन्स ऑन द बोर्ड. थोडेसा धीमा गतीने सामना पुढे सरकत असताना एका मर्यादित धावसंख्येमध्ये गुरफटलेला पाहायला मिळतोय. या षटकातील चेंडू झाले आहेत 5. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. आणि फलंदाज इथे मात्र यावेळेस मात्र विकेट काढण्याचा प्रयत्न आहे. चेंडू बॅटचा अपेक्षित संपर्क नक्कीच या ठिकाणी होत नाहीये. सिंगल मात्र आले आहे आणि सिंगलनं पहिलं सत्र खेळाचं या ठिकाणी होत आहे समाप्त. धावा आल्या धाव फलकावरती 36. आणि विजयासाठी मात्र एक मापक लक्ष असणार आहे ते किंग्स नवज्योत संघासमोर 37 धावांचं. या दरम्यान पहिल्या फेरीतील चौथा आणि अंतिम सामना असेल. विनंती असेल पंक्स 11 आणि मुशर्रफ बॉईज या दोन्ही संघाच्या संघनायकांना की आपण टॉस साठी यायचंय. इनिंग ब्रेक या ठिकाणी आहे, तर विनंती असेल पंक्स 11 आणि मुशर्रफ बॉईज या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी संपर्क करायचा आहे. तर या ठिकाणी विनंती असेल जय श्रीराम आणि कैलासवासी रोहित सकुंडे स्पोर्ट्स शिवशंभू या 2 संघांचा सर्वप्रथम सामना होईल. आणि त्यानंतर मात्र मुशर्रफ बॉईज आणि पंक्स हा पहिल्या फेरीतील करिश्मा मुशर्रफ बॉईज. तर या ठिकाणी नक्कीच हा सामना
तर चला खेळाडूंना विनंती आहे स्पीडअप करायचं. आपण यानंतर होणारा सामना असेल अर्थातच जय श्रीराम मैदानाच्या दिशेने पहा. या ठिकाणी विजयासाठी लक्ष आहे. 36 धावा पहिल्या सत्रामध्ये उभारल्या गेल्या. 37 धावांचं एक मापक लक्ष. दोन सलामीवीर फलंदाज यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. स्ट्रायकिंग एंड फलंदाज संतोष गोस्वामी ऑन स्ट्राईक आणि पहिले षटक घेऊन गोलंदाज राहुल. राहुलचा जर आपण विचार केला तर एक युवा अष्टपैलू खेळाडू आहे साईल 11 संघाचा. तो आज मात्र आपल्या नावारूपाला साजेसा खेळ हा नक्कीच या संघाला करता आला नाहीये. संपूर्णपणे हा पूर्ण संघ मी म्हणेन की दबावाखाली पाहायला मिळाला. कुठेतरी रणनीती चुकली. मी म्हणेन की दोन विस्फोटक फलंदाज रितेश आणि अनिकेत जर सलामीच्या फलंदाजच्या भूमिकेमध्ये मैदानात आले असते, पहिल्या दोन षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा धावफलकावरती उभारल्या गेल्या असत्या तर वाटतं काहीसं एक वेगळं चित्र हे नक्कीच आपल्याला पाहायला मिळालं असतं. परंतु जर मनसुबे आपण पाहिले, मागच्या आठवड्यामध्ये उपविजेता ठरलाय किंग्स नवजोत हा संघ. आणि त्यामुळेच की काय की या संघाचा जो म्हणेन की आत्मविश्वास आहे हा एका वेगळ्या उंचीवरती आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल होतोय. डावकुरी हाताचा फलंदाज ऑन स्ट्राईक. यावेळेस मात्र रोहित मैदानाच्या आतमध्ये. साहिल संघ आपला एक अतिरिक्त खेळाडू आमच्या समालोचन कक्षामध्ये असणं गरजेचं आहे. व गोलंदाज राहुल आहे. तर 12th मॅन प्लीज तुमचा एक अतिरिक्त खेळाडू आमच्या समालोचन कक्षामध्ये येऊ द्या. सिरीज साठी स्पोर्ट्स बायसिकल या ठिकाणी नक्कीच आहे. त्यामुळे खेळाडूंची नावं आमच्यापर्यंत येणं हे खूप गरजेचं आहे. पहिले षटक घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय राहुल. पहिल्या चेंडूवरती सिंगल आली आहे. सावध पवित्रा संतोष गोस्वामी या खेळाडूच्या माध्यमातून जरूर. इथे मात्र अनिकेत वेगानं चेंडूवरती येतोय. एकेरी स्वरूपाची धाव मात्र रोखता येणार नाहीये. सिंगलना आपलं वैयक्तिक खातं खुलं करतोय. पण जर्सी क्रमांक 45 मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय फलंदाज रोहित आणि भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा अर्थातच हिटमॅन याचा जर्सी क्रमांक देखील 45 आहे. IPL चा जर आपण विचार केला तर IPL मधला सर्वात सफलतम संघनायक म्हणून देखील त्याची ओळख आहे. परंतु इथे मात्र पाऊलांचा वापर, थोडासा संयम हरपलाय. डाऊन द विकेट जाऊन चेंडू मारण्याचा प्रयत्न आणि इथून मात्र परतावा लागेल. फलंदाज संतोष गोस्वामी बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला फलंदाज गमावलाय तो किंग्स नवजोत संघानं. किंग्स नवजोत हा संघ आपल्याला नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर एक चांगली संघ बांधणी केली गेली. आणि इन ॲट नंबर 3 फलंदाज प्रशांत पुजारी मैदानाच्या आतमध्ये. एक जेन्युइन ऑलराऊंडर, एक दर्जेदार अष्टपैलू खेळाडू. गोलंदाजीचा जर आपण विचार केला तर चौथं षटक हाताळलं होतं प्रशांतनं. आणि आता मात्र इन ॲट नंबर 3 मैदानाच्या आतमध्ये प्रशांत पुजारी आपल्याला पाहायला मिळतोय. पण मगाची देखील उल्लेख केला होता की जी जर्सी परिधान केली आहे प्रशांतनं ती जर्सी मात्र गोव्यातील सगळ्यात मोठी प्रीमियर लीग अर्थातच सांगेम प्रीमियर लीग मधली ही जर्सी आहे. यावर्षी गतवर्षी या खेळाडूला आपण सांगेम प्रीमियर लीग मध्ये नक्कीच खेळताना परफॉर्म करताना पाहायला मिळालं होतं. आणि तीच जर्सी परिधान करून हा खेळाडू मात्र यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. विजयासाठी लक्ष 37 धावांचा आहे. काहीसा एकतर्फा सामना तर नक्कीच या ठिकाणी षटकार हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. फलंदाज प्रशांत क्रिकेट लव्हर्स. तर नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर योगेश वाघ आणि
कळंबोली समालोचक असोसिएशन यांच्या माध्यमातून मात्र हे 500 रुपयांचं पारितोषिक आहे प्रशांतला. परंतु प्रशांतनं आले सिंगल ना आपलं वैयक्तिक खातं खुलं केलंय, ओळखलंय की सामना फार कठीण नाहीये, लक्ष्य फार कठीण नाहीये, सिंगल न देखील हे टार्गेट अचीव केलं जाऊ शकतं. इथे मात्र थोडासा वेळ घेतला जातोय दोनही फलंदाजांकडून, पण तो कौतुक गोलंदाज राहुलचं देखील करावं लागेल. पिवनचं षटक हाताळतोय संतोष गोस्वामी सारखा फलंदाज त्याला तंबूच्या आश्रयाला पाठवलाय. इथून मात्र निर्धाव चेंडू फेकत राहणं हे नितांत गरजेचं असणार आहे. गोल्डन षटकाची सांगता गोलंदाज राहुलच्या माध्यमातून केली जाणार का, कारण 37 धावा तुम्हाला धावफलकावरती उभाराव्या लागतील. 37 धावांना तुम्हाला लाईटली घेऊन चालणार नाहीये. तुम्हाला तुमचा खेळ, तुमचा स्ट्रेंथ, तुमच्या क्षमतेप्रमाणे खेळ मैदानावरती करावा लागेल. इक्वेशन काही असू द्या, तुमच्यामध्ये जी क्षमता आहे, तुमचा जो नॅचरल गेम आहे, तो नॅचरल गेम तुम्हाला या मैदानावर खेळावा लागेल. षटक समाप्त होत आहे. शेवटचे 2 चेंडू इथे मात्र फेकले जात आहेत निर्धाव. बिगुल मात्र वापसीचं या ठिकाणी वाजवलं जात आहे गोलंदाज राहुलच्या माध्यमातून. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर धावफलकावरती मात्र धावा येत आहेत. 1 गडी बाद 3 धावा. गरज होती ज्या षटकाची, तो षटक इथे मात्र गोलंदाजाच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळाले. अवघ्या 3 धावा आल्यात. इक्वेशन मात्र बदललंय. येणारे 24 चेंडू आणि आता मात्र 34 धावांची गरज. या दरम्यान आपण पाहतोय सन्माननीय श्री गौरव घाडगे साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन होतंय. दीपाली ट्रान्सपोर्टचे सर्व आदरणीय गौरवजी घाडगे साहेब यांचं मात्र या ठिकाणी शुभ आगमन होतंय. विनंती असेल मान्यवरांना की आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं. आपलं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या आयोजकांच्या माध्यमातून. दीपाली ट्रान्सपोर्टचे सर्व आदरणीय गौरव घाडगे साहेब यांचं मात्र या ठिकाणी शुभागमन या व्यासपीठावरती होत असताना पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर योगेश धावफलकावरती धावा आल्या 3. मी म्हणेन की रणशिंग फुंकले गेले मैदानाच्या आतमध्ये राहुल या गोलंदाजाच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये संतोष गोस्वामी सारखा महत्वपूर्ण फलंदाज बाद करत असताना अवघ्या 3 धावा दिल्या. इथून मात्र दबाव जो आहे तो दबाव बनवण्याचा प्रयत्न हा गोलंदाजीच्या माध्यमातून केला जाईल, कारण साहिल 11 संघ इतक्या सहजासहजी सामना तुम्हाला देणार नाहीये. किंग्स नवजोत विरुद्ध साहिल 11 या 2 संघादरम्यान सुरू असलेली ही दुपारच्या सत्रातील पहिल्या फेरीतील 3री लढत आपण या मैदानावरती पाहतोय. घड्याळाची वेळ आपल्याला दर्शवते जवळपास दुपारचं 1 वाजलाय. रखरखत्या उन्हामध्ये सुरू असलेली ही लढत आणि विजयासाठीची चुरस या मैदानावरती. पुन्हा एकदा गोलंदाज राहुल यावेळेस मात्र विकेट काढण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये. इथून मात्र परतावं लागेल. या 37 धावांना विजयी धावसंख्येमध्ये रूपांतरित करण्याचा हा प्रयत्न आणि या प्रयत्नाच्या माध्यमातून आलेलं हे यश. मोठा फलंदाज इथे मात्र गमावला गेलाय. आणखीन एक फलंदाज तंबूच्या आश्रयाला, प्रशांत पुजारी बॅक टू द पॅव्हिलियन. 2 गडी बाद. ऋतिक आहे गोलंदाज आणि ऋतिकने मात्र आल्या पहिल्या चेंडूवरती इथे मात्र यश मिळवून दिले. पण 37 धावा कशा पद्धतीने डिफेंड केल्या जातात. 2 अनुभवी खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत. खरं पाहता 3 अनुभवी खेळाडू आहेत. शशी आहे, त्याचबरोबर रितेश आहे आणि रितेश बरोबर आहेत. हे 3 असे खेळाडू आहेत की ज्यांच्या क्रिकेटिंग करिअरमध्ये असे अनेक इक्वेशन, असे अनेक सिच्युएशन आले की जिथे या खेळाडूंनी अशा प्रकारचे सामने देखील आपल्या संघाच्या बाजूने झुकवले आहेत. पण 30 चेंडू 37 धावांचं लक्ष होतं आणि आता मात्र इक्वेशन काहीसं आपल्याला वेगळा जरूर या मैदानावरती पाहायला मिळतंय. किंग्स नवजोत संघाचा जर आपण विचार केला तर कॉन्फिडन्स लेवल जी आहे ती एका वेगळ्या उंचीवरती आहे. नो डाऊट या संघानं मागच्या आठवड्यामध्ये उपविजेतेपद पटकावलंय, त्यामुळे या संघामध्ये क्षमता असणार यात तिळमात्र शंका नाहीये. परंतु आघाडीचे 2 फलंदाज स्वस्तात निपटल्यानंतर मात्र या सामन्यामध्ये शिरकाव करण्याची संधी. गोलंदाज ऋतिक एलआयजी एंडकडनं राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस उजव्याष्टी बाहेरचा चेंडू शफल अक्रॉस द लाईन चेंडू खेळायचा होता. पंचांकडे आचळभूत नजरेनं जरूर पाहिलं गेलं आणि येणाऱ्या प्रत्येक चेंडूवरती इथे मात्र पहा रितेश ऑन द टोज आपल्या गोलंदाजाने ठेवतोय. प्रत्येक खेळाडूशी संपर्क साधला जातोय आणि प्रत्येक खेळाडू एक्झॅक्ट पोझिशन मध्ये असला पाहिजे ही याची मात्र दखल, काळजी या ठिकाणी जरूर घेतली जाते. क्षेत्ररक्षणाची टेहाळणी केली जाते, क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना केली जाते. आपला अनुभव जो आहे तो अनुभव पूर्णपणे पणाला लावला जातोय आणि या 36 धावांना विजयी धावसंख्येमध्ये रूपांतरित करण्याचा प्रयत्न जरूर केला जातो. यावेळेस थोडासा दिशा भरकटला जातोय. गोलंदाज ऋतिक उजव्या अष्टीच्या खूपच बाहेर निघणारा चेंडू आहे आणि अवांतर चेंडूचा इशारा होत असताना संघाची एकूण धावसंख्या मात्र 2 गडी बाद 4 धावा धावफलकावर.
4 रन्स ऑन द बोर्ड. 4 धावा धावफलकावरती आहेत. आणि इथे मात्र पहा अनिकेत संपर्क साधतायत, कारण अनिकेतचं किमान एक षटक आपल्याला या सत्रामध्ये जरूर पाहायला मिळेल. ज्याच्याकडे क्षमता आहे चेंडू दोनही दिशेला वळवण्याची, ज्याच्या चेंडूचे रिलीज पॉइंट जर आपण पाहिला तर 8.5 फुटावरून हा चेंडू रिलीज करतो. यावेळेस कव्हर रिजन मध्ये चेंडू वळवलाय, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, क्षेत्ररक्षक चेंडूवरती येणार, तोपर्यंत मात्र सिंगल या ठिकाणी. फार जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न केला फलंदाज रोहितनं. डावकुरे हाताचा आक्रमक फलंदाज यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आणि इथून मात्र पूर्णपणे अनुभव पणाला लावला जातोय. संपूर्ण ताकद या मैदानावरती झोकली जाते साहिल 11, कारण हा संघ जिद्द आणि चिकाटीसाठी हा संघ ओळखला जातो. आणि ती जिद्द, ती चिकाटी, शेवटच्या श्वासापर्यंत लढण्याचे जो मी म्हणेन की एक या संघाची जी खासियत आहे ती संघाला इतर संघांपासून मात्र काहीसा वेगळा बनवते. आणि तीच ओळख या मैदानावरती पटवत असताना यावेळेस फुलर लेनचा चेंडू होता. वायडी शॉर्करचा प्रयत्न, ड्राईव्ह काढायचा मानस, सिंगल मात्र आली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न, डेंजर एंडकडे आहे फलंदाज. आणि 2 धावा देखील इथे मात्र सहजरित्या पूर्ण केल्या जातात. 2 धावेनं संघाची एकूण धावा संख्या धावफलकावरती 7 धावा. पहा रितेशची रिएक्शन जर आपण पाहिली तर आपल्या खेळाडूंना ऑन द टोस ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय, नेहमी चार्जअप करण्याचा प्रयत्न केला जातोय, संपर्क साधला जातोय. आणि तिथून मात्र खेळाडूंना सूचना दिलेत की चेंडू तुमच्यापर्यंत येण्याची वाट पाहू नका, तुम्ही चेंडूवरती वेगाने या, असा इशारा मात्र त्यांना आपल्या खेळाडूंना केलाय. काही असे खेळाडू आहेत की अगदी सीमारेषेच्या लगत आहेत, त्या खेळाडूंना मात्र थोडंसं मी म्हणेन की 5 यार्ड किंवा 10 यार्ड आतमध्ये आणलं जाते, कारण फलंदाज मोठे फटके खेळणार नाहीये हे ओळखलंय. आणि तिथून मात्र सातत्यानं आपल्या खेळाडूंना सूचित केलं जाते. यावेळेस थोडासा खराब चेंडू होता आणि त्याचा खरपूस समाचार, शरीरापासून चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न केला गेला. आणि या चेंडूवर आलेल्या षटकारानं कुठेतरी सुटकेचा निश्वास जरूर सोडला असेल तो किंग्स नवजोत संघाच्या पाठीरायकांना. षटकार आलाय, षटकारानं संघाची एकूण धावसंख्या मात्र धावफलकावर 2 गडी बाद 13 धावा. 13 रन्स ऑन द बोर्ड. 13 धावा धावफलकावरती आल्या आहेत. परंतु अजूनही जर आपण विचार केला विजयासाठी लक्ष आहे 37 धावांचं, आणि इक्वेशन जर आपण पाहिलं तर अजूनही येणारे 19 चेंडू आणि 24 धावांची गरज. 19-24 हे इक्वेशन, येणारे 19 चेंडू 24 धावांची गरज. चेंडू आणि धावांमध्ये फारसं अंतर नाहीये. हा षटकार मी म्हणेन की थोडासा आशा पल्लवित करणारा, जो मानसिक दडपण होता तो दडपण कुठेतरी कमी करणारा, आणि हेच कारण आहे. त्यामुळेच इनॅट नंबर 4 आपण फलंदाज प्रकाश मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 2 चेंडूंचा त्यानं सामना केलाय, 8 धावांचं योगदान दिलंय. आणि इथे मोठ्या चर्चेनंतर मात्र गोलंदाजाची निवड केली जाते, कारण प्रश्न होता या ठिकाणी तर या ठिकाणी आपण पाहतोय आणखीनही चर्चा, विचार विनिमय, सल्ला मसलत सर्व काही पाहायला मिळतंय. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे, षटकार आलाय आणि फलंदाज मात्र थोडासा रिलॅक्स मोड मध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय, कारण जे दडपण होतं या षटकारानं बऱ्यापैकी हे जे दडपण आहे ते दडपण मात्र कमी करण्याचा प्रयत्न केलाय. पुन्हा एकदा उजव्याष्टी बाहेरचा चेंडू आहे, कोणत्याही प्रकारची छेडखाडी नाहीये. चेंडूची लाईन पाहिली, दिशा पाहिली आणि त्यानंतर मात्र चेंडू वेल लेफ्ट केलाय. अवांतर चेंडूचा इशारा होतोय. पण या ठिकाणी थोडंसं प्रेशर आहे साहिल 11 संघावरती, परंतु या धावा डिफेंड करण्याची क्षमता त्यांच्या गोलंदाजीमध्ये नक्कीच आहे. आणि ती कमाल, ती किमया या मैदानावरती केली जाणार का, की किंग्स नवजोत संघ सहज या 37 धावांचा पाठलाग या मैदानावरती करणार. पुन्हा एकदा विकेट काढण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र पंचांकडे अचाळभूत नजरेनं पाहिलं जात आहे. ड्राईव्ह लगावण्याचा प्रयत्न होता आणि षटक मात्र समाप्त होत आहे. दुसरं 2 षटकांच्या समाप्ती अखेर धावफलकावरती मात्र धावा येत आहेत किंग्स नवजोत संघाच्या. 14 धावा, 14 रन्स ऑन द बोर्ड. 14 धावा धावफलकावरती आल्यात. एकूण तुलना करायची झाली योगेश तर पहिल्या सत्रामध्ये 13 धावा धावफलकावरती आल्या होत्या आणि 2 महत्वपूर्ण फलंदाज गमावले होते फलंदाजी करताना साहिल 11 संघानं. परंतु प्रत्युत्तर दाखल किंग्स नवजोत संघानं 14 धावा धावफलकावरती उभारल्यात आणि याही संघाचे 2 खेळाडू मात्र तंबूच्या आश्रयाला पाहायला मिळतात. म्हणजेच एकंदर जर आपण पाहिलं तर दोनही संघ अजूनही हा सामना इक्वली बॅलन्स आहे. यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय फलंदाजांशी संपर्क साधण्यासाठी स्वतः संघनायक सनी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. आपल्या फलंदाजांशी संपर्क साधला जातोय, थोडासा वेळ या ठिकाणी घेतला जातोय. इक्वेशन जर आपण पाहिलं तर इथे मात्र अजूनही
3 षटकांचा म्हणजे 18 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे आणि गरज मात्र असेल तर इक्वेशन जर आपण पाहिलं या ठिकाणी आपल्या स्क्रीनवरती देखील आपण दृश्य पाहू शकतो. आमदार चषकाचं हे जबरदस्त क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. अजूनही येणारे 18 चेंडू आणि 23 धावांची गरज. पण 18-23चं इक्वेशन आहे. चेंडू आणि धावांमध्ये अजूनही 5चं अंतर आहे आणि गोलंदाजीमध्ये कोणत्याही प्रकारचं परिवर्तन नाहीये. म्हणजे वैयक्तिक कोड्यातील दुसरं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज राहुलला इथे मात्र पाचारण केले गेले. मग विकल्प होता तिसऱ्या गोलंदाज वापरण्याचा, परंतु जो षटकार आला त्या षटकाराने मात्र जो दबाव होता तो दबाव कुठेतरी निर्माण केला. पण या एकंदर धावातून तो षटकार जर वगळला ना तर मात्र एका भक्कम स्थितीमध्ये साईल 11 संघ होता. परंतु जर तो षटकार ऍड केला गेला म्हणजेच फलंदाजानं जो आक्रमकता या मैदानावरती दाखवली गेली, एका धावेचा फरक आहे फक्त दोनही संघांमध्ये आणि तो फरक इथे मात्र या संघाला मी म्हणेन की बूस्टर देण्याचं काम हे नक्कीच करतोय. आणखीन एक निर्धाव चेंडू गोलंदाज राहुलचं या ठिकाणी नक्कीच कौतुक करावं लागेल. फलंदाजीमध्ये जरूर अपयश आलं असलं, एक चौकार त्याच्या बॅटमधनं आला होता, राहुलच्या सिंगल आली होती आणि त्यानंतर मात्र त्यानं आपलं महत्वपूर्ण फलंदाज बळी गमावला. पण तो गोलंदाजीमध्ये ती जी कसर आहे ती कसर पूर्ण करण्याचा प्रयत्न आपल्या संघासाठी नक्कीच केला जातो. यावेळेस ऑन द नीज आलाय फलंदाज, ऑनसाइड रिझन मध्ये चेंडू वळवलाय, सिंगल आली आहे, दुसरी धाव डेंजर एंड कडे आहे फलंदाज. इथून मात्र प्रयत्न नक्कीच पूर्ण केले जातात. नकार आलाय आणि या वेळेला धोका पत्करणं हे तुमच्यासाठी तुमच्या संघासाठी थोडंसं नुकसानदायक जरूर ठरू शकतं. एकेरी स्वरूपाची धाव सिंगलनं संघाची एकूण धावा संख्या मात्र 15 धावा धावफलकावरती. 15 रन्स ऑन द बोर्ड, 15 धावा धावफलकावरती. या दरम्यान आपण पाहतोय ज्यांचं शुभागमन काही क्षणातच या ठिकाणी होणार आहे. संदीप आल्या मात्रे साहेब, महाराष्ट्र प्रदेश सचिव, राष्ट्रवादी युवक काँग्रेस यांचं मात्र या ठिकाणी काही क्षणातच शुभागमन होणार आहे. या स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीने आपण त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत देखील करणार आहोत. तर एकूण धावसंख्येचा विचार केला 15 धावा धावफलकावरती आहेत आणि षटक क्रमांक 3 या ठिकाणी सुरू आहे. वेळ घेतला जातोय. दोनही संघ जर आपण पाहिलं तर ताकदवान संघ आहेत. एक संघ मागील आठवड्यातील स्पर्धेचा उपविजेता संघ आहे, तर दुसरीकडे आपण पाहिलं साहिल 11 हा संघ देखील तितकाच तुल्यबळ आणि ताकदवर संघ म्हणून नक्कीच ओळखला जातो. थोडासा वेळ घेतला जातो, क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना केली जाते. या विकेटसाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असताना आपल्याला हे दोनही खेळाडू नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. यावेळेस मात्र आणखी एक फलंदाज गमावला जातोय. फलंदाज बाद. तर या ठिकाणी मात्र आणखी एक फलंदाज गमावला गेलाय. पहा या विकेटची गरज होती आणि तो विकेट मात्र इथे मिळवून दिलाय. मग एक दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर एक टीम हडल आपण पाहिलं होतं, जिथे बाहेरून या संघाला काही असे खेळाडू आहेत की जे ऑपरेट करतायत, बूस्टर देण्याचं काम करतायत आणि तिथे मात्र रितेशनं गोलंदाजीमध्ये कोणत्या गोलंदाजाला पाचारण करण्यात यावं याबद्दलचं मी म्हणेन की डिसिजन जे होतं ते घेतलं आणि तिथून मात्र राहुलची निवड झाली. कारण एक चांगला निर्णय, आघाडीचा गोलंदाज तुमच्या मैदानामध्ये असणं गरजेचं आहे आणि नेहमी सामना या सामन्यामध्ये तुम्हाला जर टिकून राहायचं असेल तर तुमच्या आघाडीच्या गोलंदाजाने सर्वोत्तम कामगिरी करणं अपेक्षित होतं. पण किंग्स नवजोत संघ या विकेटच्या पतनानंतर मात्र थोडंसं मी म्हणेन की दबावाखाली जरूर पाहायला मिळेल. थोडासा बॅकफुटला ढकलण्याचा प्रयत्न केला जातोय गोलंदाज राहुल. यावेळेस मात्र सनी सिंग साठी फुलर लेनचा चेंडू होता, ऑनसाइड रिजन मध्ये चेंडू वळवलाय, सिंगल आली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न, डेंजर एंड कडे आहे फलंदाज. इथून मात्र परतावं लागेल. आणखी एक फलंदाज गमावला जातोय. फलंदाज बाद. यावेळेस मात्र रोहित
पण नाहक फलंदाज गमावला गेलाय. आवश्यकता नव्हती या प्रकारे धोका पत्करण्याची. संतोष गोस्वामी बाद झालाय, प्रशांत पुजारी बाद झालाय. त्यानंतर जर आपण पाहिलं तर फलंदाज प्रकाश ज्याच्या बॅटमधनं एकमात्र कॉन्फिडंट फटका आपण पाहिला. या उलट कोणत्याही खेळाडूच्या बॅटमधनं तो कॉन्फिडंट फटका अद्यापपर्यंत पाहायला मिळाला नाहीये. तो प्रकाश देखील बाद झाला आणि त्यानंतर सनी मैदानाच्या आतमध्ये आला आणि सनी आल्यानंतर मात्र एक भागीदारी होणं गरजेचं होतं. तिथे रोहितनं दुसरी धोकादायक धाव घेण्याचा निर्णय घेतला आणि इथे मात्र आत्मसमर्पण पाहायला मिळालं ते रोहित या फलंदाजाचं. तर एक फलंदाज गमावला गेलाय, चौथा फलंदाज बाद झालाय आणि इथून मात्र सामन्यामध्ये चुरस ही आपल्याला अद्यापही कायम पाहायला मिळते. यावेळेस लोअर फुलटॉसचा चेंडू होता, जाणून बुजून चेंडूला उंची दिली गेली. आता मात्र मी म्हणेन की थोडासा सावध पवित्रा. पण गोलंदाज राहुलला का पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी पाचारण केलं गेलं याचं मूर्तिमंत उदाहरण या षटकाकडे पाहिल्यानंतर नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. सिंगल आली आहे, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विकी पाटील. तर या ठिकाणी सन्माननीय भाई महेश शेट्टे यांच्याकडून सनी सिंग या फलंदाजासाठी षटकार हॅट्रिकला 1000 रुपयांचा पारितोषिक. पुन्हा एकदा संधी निर्माण झाली आहे आणि इथे मात्र झेल सुटतोय. या प्रकारचे झेल तुम्हाला पकडावे लागतील. या छोट्या छोट्या चुका, साहिल 11 संघ खूप मोठा संघ आहे मित्रांनो आणि या चुका तुम्हाला करता येणार नाहीत. जिथे फलंदाज बाद करण्याची संधी होती, फलंदाजाला जीवनदान मिळालं आणि कोणत्या फलंदाजांना जीवन मिळालं तर विकी विजय पाटील, अर्थातच ज्याला लेदरचा देखील अनुभव आहे. लेदरच्या क्रिकेटमध्ये हा खेळाडू सातत्यानं आपल्याला ऍक्टिव्ह पाहायला मिळतो आणि अशा खेळाडूला जीवनदान देणं मी म्हणेन की या सामन्यामध्ये संघ जो तुमचा अगदी फ्रंट फूटवर होता, मी म्हणेन की लिडिंग पोझिशन मध्ये होता, त्या संघाला मात्र कुठेतरी बॅकफूट वरती आणलं जाते. पाण्याची मागणी मैदानाच्या आतमध्ये होते. मी विनंती करतो स्वयंसेवकांना की आपण मैदानात पाण्याची पूर्तता करायची. थोडासा वेळ या ठिकाणी घेतला जातो. 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतो. एकूण धावा धावफलकावरती आल्यात 4 गडी बाद 19 धावा. विजयासाठी लक्ष आहे 37 धावांचं. 36 धावा पहिल्या सत्रामध्ये उभारल्या गेल्या आणि आता मात्र इक्वेशन जर आपण पाहिलं तर येणारे 12 चेंडू आणि अजूनही 18 धावांची गरज. 12 चेंडू 18 धावा. तर या ठिकाणी आपण पाहिलं अजूनही सामना बॅलन्स आहे दोनही संघांच्या बाजूनं आणि ज्या पद्धतीने गोलंदाजी होते, मी म्हणेन की सुटकेचा निश्वास जरूर घेतला असेल किंग्स नवजोत संघानं, कारण आघाडीचा गोलंदाज राहुलची 2 षटकं पूर्ण झालीत. राहुलच्या गोलंदाजीचं पृथक्करण 2 षटक 0 निर्धाव 8 धावा आणि एकूण फलंदाज बाद केलेत 2. ही कामगिरी राहिली आहे आणि ज्या गोलंदाजीची गरज होती ती गोलंदाजी मात्र साकारली गेली राहुलच्या माध्यमातून. परंतु येणारं षटक कोणत्या गोलंदाजाच्या हातामध्ये असणार? अनिकेत विकल्प आहे ज्याच्यामध्ये क्षमता आहे आणि असे अनेक सामने अनिकेतनं आपल्या गोलंदाजीच्या बळावरती आपल्या संघाच्या बाजूने झोकवलेत. एकाच ऍक्शन मध्ये चेंडू दोनही दिशेला वळवण्याची क्षमता या गोलंदाजामध्ये आहे आणि इथून मात्र सनी सिंग मैदानाच्या आतमध्ये. सनी सिंग साठी सुवर्ण संधी. सलग 3 षटकारांना भाई महेश शेट्टे यांच्याकडनं तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक. तोच सनी यावेळेस मात्र असेल स्ट्रायकिंग एंडला, तर नॉन स्ट्रायकिंग एंडला मात्र नशिबाचा धनी अर्थातच विकी पाटील याला मात्र या ठिकाणी एक जीवनदान दिले गेले. ही चूक मी म्हणेन की सामन्यामध्ये कुठेतरी संघाला मी म्हणेन तर चला खेळाडूंना विनंती आपण थोडासा स्पीडअप करायचा आहे. यानंतर मात्र पहिल्या फेरीतील 4थी लढत आणि त्यानंतर दुसऱ्या फेरीच्या सामन्यांना आपण या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. तर अनिकेतच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेला. येणारे 12 चेंडू 18 धावांची अजूनही गरज आहे. तर या ठिकाणी गोलंदाज 12 चेंडू 18 धावांची गरज. पहिला चेंडू आणि इथे मात्र पंचांचा वाईट चेंडूचा इशारा आहे. पण शरीराचा वेध घेणारा चेंडू फेकण्याचा माणूस होता. यष्ट्या टार्गेट करण्याचा प्रयत्न होता. विकेट टू विकेट गोलंदाजी करणं ही देखील या गोलंदाजाची खासियत आहे. पहिला चेंडू अवांतर. इक्वेशन मात्र बदललंय. 12 चेंडू 17 धावांची गरज.
यावेळेस अनिकेत चांगला चेंडू आहे, टप्पा पडल्यानंतर 5 चेंडू आउटस्विंग होताना पाहायला मिळालाय. उजव्या हाताच्या फलंदाजासाठी लेग ब्रेक प्रतीचा चेंडू बाहेर निघतोय. आणि जर तुम्ही व्यवस्थितपणे गोलंदाजी पाहिली ना तर ते मिश्रण देखील तुम्हाला पाहायला मिळेल जिथे चेंडू टप्पा पडल्यानंतर शरीराच्या दिशेने येतील. ही क्षमता आहे या गोलंदाजाची आणि यामुळेच हा गोलंदाज एक घातक गोलंदाज ठरू शकतो तो किंग्स नवजोत संघासाठी. यावेळेस शफल अक्रॉस द लाईन चेंडू मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा त्याच प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते. यावेळेस मात्र दिशा पाहिली तर किंचित उजव्या एसटीच्या बाहेर चेंडूचा मारा आणि तिथून मात्र आपल्या बोटांची जादू दाखवत असताना गोलंदाज अनिकेत पण ज्यावेळेला रनअपला जातो ना त्यावेळेला अगदी शांत काम कूल. यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज अनिकेत. यावेळेस लेग ब्रेक प्रतीचा चेंडू शरीराचा वेध इथे मात्र घेतला जातोय आणि सन्नी सिंग कडे कोणत्याही प्रकारचं प्रत्युत्तर नाहीये. पण सामन्यामध्ये हे षटक निर्णायक असणार आहे. या सामन्यामधलं हे षटक निर्णायक असणार आहे. इथे मात्र कानमंत्रणा दिली जाते सन्नी सिंगचा जर आपण विचार केला पण उजव्या हाताच्या फलंदाजासाठी लेग ब्रेक प्रतीची गोलंदाजी काय कमालीची गोलंदाजी या मैदानावरती अनिकेत. यावेळी शफल अक्रॉस द लाईन पडतो एलिव्हेशन नक्कीच देता येत नाही. चेंडू बॅटचा संपर्क नाही. लेग बायचा इशारा या ठिकाणी पंचांचा येतोय. चेंडू झालेत पहिल्या चेंडू जरूर अवांतर होता त्यानंतर मात्र सलग 3 चेंडू निर्धाव त्यानंतर मात्र लेगबाईच्या माध्यमातून एकेरी स्वरूपाची धाव. 12 चेंडू 18 धावांचं इक्वेशन होतं आता मात्र इक्वेशन बदलतंय. येणारे 8 चेंडू आणि 16 धावांची गरज. पण इथून एखादा मोठा फटका विकी जीवनदान मिळालंय आणि या जीवनदानाचा कशा प्रकारे फायदा या मैदानावरती उचलला जाणार. विकीमध्ये क्षमता आहे एखादा मोठा फटका खेळण्याची परंतु तो मोठा फटका फलंदाज विकीच्या बॅटमधनं येणार का याकडे मात्र तमाम क्रीडा रसिकांच्या नजरा लागल्यात अनिकेत या गोलंदाजावरती. इथे मात्र लाऊड अपील आहे. ऑन द नीज फलंदाज आला होता आणि अनिकेतचं एकंदर रिॲक्शन जर आपण पाहिलं तर ऑफ द बॅट पंचांचा इशारा येतोय आणि त्यामुळेच की काय की हे जे अपील आहे ते अपील मात्र फेटाळलं जाते. सिंगल न संघाची एकूण धावसंख्या धावफलकावरती 22 रन्स ऑन द बोर्ड 22 धावा धावफलकावरती. अजूनही इक्वेशन जर आपण पाहिलं तर येणारे 7 चेंडू आणि 15 धावांची गरज. हा निर्णायक चेंडू असणार आहे. फलंदाज सनी सिंग ऑन स्ट्राईक. थोडासा धीम्या गतीने चेंडू घेतला होता थोडासा अवधी होता फलंदाजाकडे बॅकफुटला गेला सिंगल मात्र आली आहे आणि 30 चेंडू 37 धावांचा सामना होता. इक्वेशन मात्र शेवटच्या षटकामध्ये उरतं. येणारे चेंडू 6 आणि गरज मात्र असेल ती 14 धावांची. 6-14चं इक्वेशन चेंडू आणि धावांमध्ये 8चं अंतर. अनिकेतनं मात्र कमालीची गोलंदाजी या मैदानावर दाखवली आहे. ज्या पद्धतीने गोलंदाज राहुलनं गोलंदाजीचा मारा केला 2 षटकात अवघ्या 8 धावा देताना 2 फलंदाज बाद केले आणि त्याच्याच पावलांवर पाऊल टाकत असताना एका निर्णायक षटकामध्ये अनिकेतनं मात्र पुन्हा एकदा आपल्या संघाला भक्कम स्थितीमध्ये आणून पोहोचवलंय. येणारे चेंडू 6 आणि गरज मात्र असेल ती 14 धावांची. 6-14 इक्वेशन. मैदानाच्या आतमध्ये सनी सिंग अजूनही साबूत आहे. संघनायक मैदानाच्या आतमध्ये विकी पाटील ज्याला एक जीवनदान मिळालंय हाही खेळाडू या मैदानाच्या आतमध्ये. दोनही फलंदाजांमध्ये क्षमता षटकार लगावण्याची परंतु तो षटकार इथून मात्र येणार का याकडे तमाम क्रीडा रसिकांच्या जरूर नजरा लागलेल्या आहेत. या ठिकाणी आपण मगाचे निर्णय पाहिला ज्यावेळेला तिसरं षटक फेकण्याचा निर्णय घ्यायचा होता त्यावेळेला मात्र रितेशनं आपल्या चंबूकडे पाहिलं आणि तिथे सागर उपस्थित होते. सागरनं मात्र निर्णय घेतला की राहुलच्या हातामध्ये चेंडू द्या तिथून तुम्ही सामन्याला युटर्न देऊ शकता आणि जो विश्वास दर्शवला गेला होता राहुल या गोलंदाजावरती तो विश्वास मात्र विश्वास सार्थ ठरवला आणि त्याच्यानंतर मात्र काय कमालीची गोलंदाजी अनिकेतनं केली. अनिकेतच्या षटकाचं पृथक्करण 1 षटक 0 निर्धाव 4 धावा आणि कोणत्याही प्रकारची सफलता नाहीये. म्हणजे जो विश्वास होता संघनायकाचा तो विश्वास मात्र दर्शवला गेला. येणारे चेंडू 6 आणि 14 धावांची गरज. अंतिम षटक घेऊन गोलंदाज महेश. या ठिकाणी पहा महेश पहिला चेंडू थोडासा शरीरापासून दूर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न. दबाव फलंदाजावरती आहे दबाव गोलंदाजांवरती देखील आहे. पहिला चेंडू अवांतर आहे. महेश या गोलंदाजाकडे मात्र चेंडू सोपवला गेलाय. 6-14 डिपेंड केल्या जाऊ शकतात. 6-14 मैदानावरती उभारल्या जाऊ शकतात. आता मात्र टाळ्यांचा कडकडाट दोनही संघाच्या चंबूमध्ये पाहायला मिळतोय. ज्या वेळेला चेंडूवर निर्धाव फेकला जाणार त्यावेळेला नक्कीच साहिल 11 संघामधून टाळ्यांचा कडकडाट होणार. ज्यावेळेला चौकार षटकार एकेरी दुहेरी धावा येणार त्यावेळेला मात्र किंग्स नवजोत संघाच्या चंबूमधून टाळ्यांचा कडकडाट पाहायला मिळणार. यावेळेस मात्र बिग हिट
क्षेत्ररक्षक झेलच्या खाली राहुल. इथे मात्र राहुल कडनं चुकी होणार नाहीये. फलंदाजाला परतावं लागेल. आणखीन एक फलंदाज गमावला गेलाय किंग्स नवजोत संघानं. किंग्स 11 नवजोत संघाचा संघनायक सनी मात्र या ठिकाणी तंबूच्या आश्रयाला परततोय. कमालीचा सामना या मैदानावरती. पण लो स्कोरिंग मॅचेस उत्कंठावर्धक नक्कीच होतात आणि हे चित्र आपण पुन्हा एकदा या सामन्याच्या माध्यमातून पाहतोय. पहिला चेंडू जरूर अवांतर फेकला गेला, त्यानंतरच्या चेंडूवरती मात्र बळी प्राप्त केला. एकूण 5 फलंदाज गमावलेत किंग्स नवजोत संघानं. किंग्स 11 नवजोत संघानं आणि संघाची एकूण धावसंख्येचा विचार केला तर 5 गडी बाद 24 धावा धावफलकावर. प्रबळ दावेदार संघ म्हणून या संघाकडे नक्कीच पाहिलं गेलं होतं. किंग्स 11 नवजोत हा संघ किंवा किंग्स नवजोत 11 हा संघ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. परंतु धावांसाठी संघर्ष, धावांसाठी मैदानावरती झुंजताना या संघाला आपण पाहिलं. यावेळेस मात्र विकी एक झेल सुटलाय. झेल सुटल्यानंतर फलंदाज आक्रमक होतात आणि तो आक्रमकता फलंदाज विकी या मैदानावर दाखवणार का? महेश या षटकातील दुसरा अवांतर चेंडू. यावेळेस पंच आमच्या दिशेने वळतायत. उजव्या एष्टीच्या बाहेर चेंडूचा मारा ठेवला जातो. शरीरापासून थोडासा चेंडू दूर, परंतु दिशेवरचं नियंत्रण मात्र कुठेतरी हरपलं जातंय. 25 धावा धावफलकावरती आल्यात. इक्वेशन जर आपण पाहिलं तर अजूनही येणारे 5 चेंडू आणि 12 धावांची गरज. 5 चेंडू 12 धावा. विकी या फलंदाजाच्या शैलीमध्ये सांगायचं झालं तर 5 चेंडूमध्ये फक्त 2 मोठे फटके. ते फलंदाज विकीच्या बॅटमधून येणार का? यावेळेस शफल अक्रॉस द लाईन मधल्या एष्टीच्या समोर सापडतोय आणि इथून मात्र आणखीन एक फलंदाज गमावला जातोय. 6वा फलंदाज बाद किंग्स 11 नवजोत संघाचा. या ठिकाणी महेश पवार फुल फ्लो मध्ये गोलंदाजी करत असताना आपला सर्वोत्तम स्पेल या मैदानावरती साकारत असताना 6 चेंडू 14 धावा डिफेंड करायच्या होत्या. 2 अवांतर चेंडू जरूर फेकले गेले महेश या गोलंदाजाच्या माध्यमातून. परंतु त्यानंतर मात्र काय कमालीची गोलंदाजी या मैदानावरती पाहायला मिळाली आहे. मधल्या एष्टीच्या समोर सापडलाय फलंदाज विकी पाटील. जे मिळालं होतं जीवनदान, त्या जीवनदानाचा मात्र फारसा फायदा उचलू शकला नाहीये आणि आता मात्र फलंदाज अमित तळातील फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. डाऊन ऑर्डरचे फलंदाज, लोअर ऑर्डरचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. परंतु हे लोअर ऑर्डरचे फलंदाज फक्त आक्रमक खेळीसाठी ओळखले जातात. सिच्युएशन काय आहे, इक्वेशन काय आहे, सामना कोणत्या फेज मध्ये आहे, काहीही या खेळाडूंना घेणं देणं नसतं. येऊन फक्त मोठे फटके खेळायचे ही एक मानसिकता. इथे मात्र विकेट काढण्याचा प्रयत्न. स्वतः गोलंदाज महेश झेलच्या खाली येत आहेत. झेल मात्र सुटतोय आणि दुसऱ्या धावेसाठी या ठिकाणी रितेशचा आवाज आपण नक्कीच ऐकला की धाव महत्वाच्या आहेत. विकेट नाही मिळालं तरी चालेल, कारण रितेशने ओळखलंय की हे तळातील फलंदाज आहेत आणि तळातील फलंदाज हे फारसे नुकसानदायक नक्कीच ठरू शकत नाहीये. 2 धावा आल्यात. एकूण इक्वेशन जर पाहिलं तर अजूनही येणारे 3 चेंडू आणि 10 धावांची गरज. 3-10चं इक्वेशन आहे. कंपल्सरी चेसिंग ही या स्पर्धांची नियमावली आहे. 3 चेंडू 10 धावांची गरज. महेशच्या हातामध्ये मात्र निर्णायक चेंडू सोपवला गेलाय. गोलंदाज महेश हायबँड कडनं समालोचन कक्ष एंडच्या दिशेने गोलंदाजी करतोय. यावेळेस मात्र पावलांचा वापर. अमित गरंगाळत चेंडू येतोय. सिंगल आली आहे. राहुल अतिशय वेगाने चेंडूवरती आणि काय कमालीचं क्षेत्ररक्षण. 5 चेंडूची फेकी पहा. या ठिकाणी जबरदस्त क्षेत्ररक्षण आहे आणि राहुलनं मी म्हणेन की पूर्णपणे डॉमिनेट केलंय गोलंदाजीच्या माध्यमातून आणि त्यानंतर मात्र क्षेत्ररक्षण देखील कमालीचा पाहायला मिळालाय. सनी सिंगची जी झेल घेतला गेला तो सामन्याचा टर्निंग पॉइंट नक्कीच होऊ शकतो. इथे मात्र इक्वेशन बदललंय. येणारे 2 चेंडू आणि 9 धावांची गरज. एकूण धावा धावफलकावरती 28. 2 चेंडू 9 धावांची गरज. इथून देखील मोठा फटका येणं अपेक्षित आहे. यावेळेस लोअर फुलटॉसचा चेंडू होता. ऑनसाइड रिझन मध्ये चेंडू वळवलाय. सिंगल मात्र आली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न. डेंजर एंड कडे आहे फलंदाज आणि इथून मात्र अमित आणखीन एक फलंदाज गमावला गेलाय आणि शेवटचा 1 चेंडू शिल्लक आणि गरज मात्र असेल ती 8 धावांची अजूनही गरज आहे. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धांची नियमावली आहे आणि महेशच्या या गोलंदाजानं देखील ती किमया या मैदानावरती केली. 37 धावा डिफेंड केल्यात आणि त्या देखील किंग्स 11 नवजोत या संघासमोर. परंतु क्रिकेट आहे. असाच एक सामना मागच्या आठवड्यामध्ये 1 चेंडू 11 धावांची गरज आणि तो सामना मात्र गोलंदाजी करणाऱ्या संघाने गमावला होता. परंतु इथे
एक चेंडू 8 धावांची गरज आहे. चौकार आलाय की षटकार आलाय, पण तो इथे मात्र हा सामना जिंकलाय तो साहिल 11 या संघानं. विजेत्या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर पराभूत संघानं मात्र त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. या ठिकाणी कौतुक करावं लागेल गोलंदाजीचं. अप्रतिम गोलंदाजी केली आहे. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर 2 षटकं हाताळली राहुल या गोलंदाजानं. अवघ्या 8 धावा देत असताना 2 महत्वपूर्ण फलंदाज तंबूच्या आश्रयाला पाठवले. अनिकेतनं अप्रतिम गोलंदाजी केली, जिथे निर्णायक षटक हाताळलं गेलं अनिकेतच्या माध्यमातून. आणि शेवटचं षटक हाताळत असताना महेशनं मात्र मी म्हणेन की जो पाया रचला गेला होता विजयाचा, त्या विजयाच्या पायावरती मात्र कळस चढवण्याचं काम हे गोलंदाज महेशने केले. 36 धावा या ठिकाणी डिफेंड केल्या गेल्यात आणि किंग्स नवज्योत संघाला मात्र पराभवाला सामोरं जावं लागतंय. जाऊयात या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराकडे. आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच नो डाऊट 2 षटकं 0 निर्धाव 8 धावा आणि 2 फलंदाज बाद करणारा राहुल ठरतोय या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच पुरस्काराचा मानकरी. तर या ठिकाणी मी सन्माननीय गौरवजी घाडगे साहेब आणि त्याचबरोबर सन्माननीय हेमंतजी चौधरी साहेब या दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते राहुल या गोलंदाजाला मात्र या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. पण काय कमालीचा खेळ या मैदानावरती दाखवला गेला. साहिल 11 संघ मला वाटतं होप सोडून दिल्या होत्या ज्यावेळेला 36 धावा धावफलकावरती आल्या, परंतु राहुलनं जी सुरुवात आपल्या संघाला मिळवून दिली तिथून मात्र आशा पल्लवित केल्या. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 3 धावा देत 2 फलंदाज बाद केले आणि त्यानंतर मात्र ज्यावेळेला निर्णायक षटक हाताळण्याची वेळ आली त्यावेळेला अवघ्या 5 धावा देत असताना पूर्णपणे मी म्हणेन की विजयाचा पाया रचला गेला या 2 षटकांमध्ये. तर कॉंग्रॅच्युलेशन साहिल 11 आणि कॉंग्रॅच्युलेशन टू राहुल. या ठिकाणी 10 मिनिटांचा ब्रेक असेल, लंच ब्रेक, आणि त्यानंतर मात्र सामना पुन्हा एकदा सुरू होतील. कारण आज जर आपण पाहिलं तर 8 संघ या स्पर्धेमध्ये आहेत, 7 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. 10 मिनिटांचा ब्रेक असेल आणि त्यानंतर मात्र आपण पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये जोडले जाऊयात लाईव्ह ऍक्शन सोबत.